तर इथे सेम तुम्हाला युजरकडनं नंबर तर ॲक्सेप्ट करायचाच आहे, ॲक्सेप्ट केला. लूप मग आयमध्ये कुठली व्हॅल्यू असाइन करणार, एनपासून, जे त्या नंबरपासून सुरू करायचे, त्यामुळे आयला असाइन केली आपण एन. त्यानंतर कुठपर्यंत जायचं आहे, तर 1पर्यंत. त्यामुळे इथं आय इज ग्रेटर, आता इथे कंडिशन तुम्ही काय लिहिणार, कधीपर्यंत, 1पर्यंत. सो आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. म्हणजे एकदा आयची व्हॅल्यू होईल 4, 3, 2, 1. 1 नंतर ती 0 झाली की 0 नाही प्रिंट करायचा, त्यामुळे 0 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 ही कंडिशन तुमची फॉल्स होईल. म्हणून मी त्या कंडिशन लिहिली आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. त्यानंतर 4 प्रिंट केल्यानंतर व्हॅल्यू काय करायची, इन्क्रीमेंट करायचे का डिक्रीमेंट करायचे. तर आपल्याला पुढे नाही जायचं आहे, तर आपल्याला एक स्टेप मागे यायचं आहे. 4 नंतर 3, 3 नंतर 2, 2 नंतर 1. त्यामुळे इथे इन्क्रीमेंट आपल्याला वापरायचं नाही, आय मायनस करायचं. म्हणजे एकदा तुम्हाला नक्की प्रोग्राममध्ये काय करायचं आहे, नक्की काय आउटपुट जनरेट करायचं आहे, हे एकदा तुम्हाला कळालं, हे एकदा तुमच्या डोक्यात फिरायला लागलं की तुम्हाला प्रोग्राम लिहिता येतो. पण त्यासाठी आधी प्रोग्राम समजणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे जे मी तुम्हाला सांगते, स्टार्ट कुठून करायचं आहे, 4, थांबायचं आहे कुठे, 1, ह्यालाच आपण म्हणतो लॉजिक. हे हळूहळू तुमच्या आपल्या ह्या सेशन्समधनं प्रत्येक सेशनमध्ये तुमचं लॉजिक मात्र आपण बिल्ड करायचं 100% ट्राय करणार आहोत. तर आयची व्हॅल्यू कुठली झाली इथं, %d आय प्रिंट केला, आयला असाइन केली, %dला व्हॅल्यू असाइन केली आयची. आता हे इथे आपण प्रत्येक स्टेटमेंटचा पर्पज काय आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चेंजेस केलेत प्रोग्राममध्ये, कंपाईल केला, रन केला, 5 दिला, तर आउटपुट काय आलं, 5, 4, 3, 2, 1. आता तुम्ही जो नंबर द्याल त्याच्या अकॉर्डिंगली इथं आउटपुट येणार आहे.